नमस्कार, मी अविनाश शेलार सिटी न्यूज आणि मराठा क्रांती चॅनलकरता ग्राउंड रिपोर्ट देत आहे। आज आपण आलो आहोत मोरेवाडी या गावामध्ये। या ठिकाणी बहुतांश करून सोलरची कामं असतील किंवा 13वा वित्त आयोग असेल, सामाजिक विकल्प या माध्यमातून काही कामं असतील, त्या कामाचा लेखाजोखा खरोखर उल्लेखनीय आहे। माननीय लोकनियुक्त सरपंच संग्राम गोपाळ पाटील यांनी त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचा जो येथील मित्रमंडळांच्याबद्दल असलेला सलोखा हा दिसून आला आणि आज आपण त्यांच्याविषयी अनेक नागरिकांच्या मुलाखती पाहणार। मौजे पाचगाव मोरेवाडी तामगाव उजळेवाडी या जिल्हा परिषद गटासाठी आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब, आदरणीय ऋतुराज दादा यांनी पाचगावचे माजी सरपंच आमचे नेते आदरणीय संग्राम गोपाळराव पाटील यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे। त्याचप्रमाणे पंचायत समिती गण उजळेवाडीसाठी माननीय डॉक्टर शिल्पा हजारे मॅडम यांना पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे। दोन्हीही उमेदवार अत्यंत काँग्रेसचे अत्यंत चांगले निष्ठावंत कार्यकर्ते असून या भागाचा विकास, या भागात कामे करण्यासाठी सदैव तत्पर राहतील अशी आमची सर्व मतदारांची खात्री आहे। मी मोरेवाडीचा लोकनियुक्त सरपंच ए.व्ही. कांबळे, मला माननीय संग्राम पाटील साहेब यांच्याबद्दल खूपच आदर आहे। त्यांनी यापूर्वी पाचगावमध्ये जी कामे केलेली आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या अर्धांगिनी माननीय पाटील मॅडम या सध्याच्या विद्यमान सरपंच आहेत। त्यांनी या पाचगावचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीनं संग्राम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। आम्हाला या निवडून देण्याचं कारण म्हणजे आमची जी जिल्हा परिषदेमधील आणि पंचायत समिती करवीरमधील जी कामं असतील त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला या दोघांचाही अत्यंत मोरेवाडीला उपयोग होणार आहे आणि या दोघांच्याकडून आम्ही सतत उपयोग करून घेणार आहे। ग्रामपंचायतीची जी कामं असतील, 15 वित्तगायचं अनुदान असेल किंवा कोणत्याही पद्धतीची अनुदानं आम्हाला जर मिळायची पेंडिंग राहत असतील, दलित वस्तीच्या कामामध्ये आम्हाला कुठली अडचण येत असेल किंवा कुठल्याही निधी मिळायला जर अडचणी उपलब्ध होत असतील तर निश्चितपणानं आमचे हे नेते संग्राम पाटील साहेब आणि हजारे मॅडम आम्हाला या मोरेवाडीला, पाचगाव, उजळेवाडी आणि तामगावला निश्चितपणानं मदत करणार आहेत। आणि आमच्या नेत्यांनी आदरणीय आमदार बंटी साहेब आणि आदरणीय ऋतुराज दादा यांनी ज्या उमेदवारी ह्या दिलेल्या आहेत त्या अत्यंत चांगले निकष लावून अत्यंत चांगले उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे। आम्ही ते गेल्या बुधवारी फॉर्म भरल्यापासून आम्ही या प्रचारामध्ये आहोत आणि त्यांना आमच्या पीडी भोसले नगर त्याचप्रमाणे मोरेवाडीचा जास्तीत जास्त पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्याचा आम्ही सर्वजण मतदार प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। मी गीता पाटील, पीडी भोसले नगर रहिवासी। आमच्या भागातून आमदार बंटी पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी भरपूर कायापालट केलेला आहे। त्यांचाच वसा संग्राम पाटील यांनी घेतला आहे। त्यांनी पण करतील अशी आमची आशा आहे आणि खात्री पण आहे। त्यांना बहुमताने आणि शिल्पा हजारे यांना बहुमताने निवडून द्यावे, काँग्रेसला निवडून आणावं, आपला कायापालट करून घ्यावा। मोरेवाडी, पाचगाव, उजळेवाडी, तामगाव ह्या भागाचा विकास नक्कीच होईल अशी आशा धरते आणि सगळ्यांनी मतदान 5 तारखेला करावं ही इच्छा आहे। संगीता बाबासाहेब परकाळे, पीडी भोसले नगर। प्रत्येक निर्णय जनतेसाठी आणि प्रत्येक पाऊल विकासासाठी आमचा वादा संग्राम दादा। नूरजा उस्मान बालेखान, पीडी भोसले नगर या भागातील असून आदरणीय बंटी पाटील साहेब, आदरणीय ऋतुराज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार उभा राहिलेत त्यांना बहुमताने विजयी करून द्यावे ही आमची नम्र विनंती आहे। असू दे। शोभा निवृत्ती सनगर, पीडी भोसले नगर राहणारी। येत्या 5 तारखेला मतदान आहे। हात या चिन्हासमोरील बटन दाबून काँग्रेस पक्षाला विजयी करा। मी वैशाली प्रशांत घाटे असते, पीडी भोसले नगरची रहिवासी आहे आणि आजपर्यंत इथं ह्या भागात बंटी पाटील साहेबांनी, ऋतुराज दादा साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व हे पंचायत समितीला की सुशिक्षित शिकलेलं की शिल्पा हजारे मॅडम आणि संग्रामदादा पाटलांचं तर काम काय सांगण्यासारखं नाही, इतकं त्यांचं काम आहे पाचगावमध्ये आणि ह्या दोघांना चांगल्या नेतृत्वांना निवडून द्यावं अशी आमची पण इच्छा आहे। कारण आमच्या पण भागाचा जो राहिलेला विकास आहे तर त्यांच्या माध्यमातून पूर्ण होईल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे।
त्याच्यामुळे त्यांना हा त्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना पूर्ण बहुमतानं निवडून द्यावं अशी आमची या सगळ्यांची इच्छा आहे. नमस्कार. आम्ही सगळे पीडी भोसले नगरचे रहिवासी असून आमचा भाग हा मोरेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत येतो. तर आमच्या भागामध्ये यापूर्वी आमदार बंटी साहेब, आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून बराचसा विकास झालेला आहे. आमच्या भागातील रस्ते असोत, गटर असोत, पाण्याची सुविधा असोत किंवा आता नवीन टाक्या झाल्यात त्या त्यांच्याच माध्यमातून झाल्या. त्यांची धडपड खूप आहे आणि त्यांचाच वसा घेऊन आता जे संग्राम पाटील किंवा हजारे मॅडम जे आहेत हे पुढे नेण्याचं ठरलं आहे. तरी आम्ही सर्व नागरिकांनी किंवा आमच्या भागातील लोकांनी ठरवलं आहे की आपण हाताला मतदान द्यायचं आणि ह्या 2 उमद्या नेतृत्वांना निवडून द्यायचं ठरवलेलं आहे. धन्यवाद.